गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। दरवर्षी आम्ही आमच्या घरी गुढी उभारतो। आता बघा आम्ही गुढीची तयारी करतोय। चला तर मग तुम्ही पण आमच्या सोबत गुढीपाडव्याचा सण साजरा करायला। ही बघा, ही पूजेची पूर्वतयारी करून ठेवलेली आहे। पूजेसाठी लागणारे ही बत्ताशाची माळ, झेंडूची माळ, आंब्याचा टाळा, कडुलिंबाचा टाळा, विडा आहे, गूळ, भिजवलेली डाळ, तांदूळ, हे तोरण आहे दरवाजाला लावायचं। तांब्यावर असं स्वस्तिक काढून घ्यायचं। गुढीसाठी ही बांबूची काठी घ्यायची आणि नवीन कोऱ्या साडीच्या अशा निऱ्या काढून घेतल्यात। त्याच्यासोबत ही आंब्याची डहाळी आणि हे कडुलिंबाची डहाळी, नंतर ही गोड बत्ताशाची माळ असते आणि झेंडूच्या फुलांचा हार। हे सगळे एकत्र बांधून ही बघा आमची गुढी तयार झालेली आहे। आता आपण गुढी लावून घेऊया। दरवर्षी आमच्या कॉम्प्लेक्समध्ये गुढीपाडवा रॅली असते। त्याच्यामध्ये काही जणी असे नऊवारी साड्या नेसून हे बाईकवर असतात आणि आम्ही लेझिमचा परफॉर्मन्स बसवलेला आहे। त्यासाठी आम्ही दर दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर 7:30 ते 8:30 अशी प्रॅक्टिस करायचो। यावर्षी आम्ही जय मल्हार ही थीम ठरवली होती, त्यामुळे ज्या लेझिममध्ये आहेत त्यांनी सगळ्यांनी हिरव्या साड्या नेसायचं ठरवलं होतं। हे दोन छोटे मुलांना यामध्ये बघा मल्हार आणि माळसा, बघा किती सुंदर आणि छान तयारी केली आहे त्यांची आणि सगळ्यांचा उत्साह असा ओसंडून वाहत असतो। ह्या काही जणींनी हे झेंडे नाचवत आहेत आणि हे उत्साहाने सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि खूप मेहनत घेतात त्याच्यामध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी।
आणि हा आजचा देवाचा नैवेद्य. पुरी, आम्रखंड, हापूस आंबा, वरण, चण्याची भाजी, सुकी बटाट्याची भाजी, भरलेली मिरची, कुरडई, भात,